एवढली मोठी झाडं आपल्याला रस्त्याला नाही भेटले ना कुठे, खूप अशी काही जीर्ण झालेली झाडं येते, यातली काही गेले ती. तर केवळ आणि केवळ ही जी झाडं राखल्या गेले तिथे, तर याचं एक कारण, मेन कारण असं आहे की इथं हे जे पाण्याचा झरा, इथं पाणी पिऊन ज्या गाया निघतात बाहेर, तर त्या गायांना इथे सावली, म्हणजे पाणी पिल्याच्या नंतर ती जनावरं ते 1 ते 1.5 तासाची रेस्ट घेतात. मग त्यांना थांबण्यासाठी इथं ती सावलीसाठी ही झाडं खूप पूर्वीपासून म्हणजे अशी राखले गेलेली आहेत. तर त्याच्यानंतर इथे पुढे एक छोटासा झरा आहे आणि तिथे एक शेंदूर वगैरे लावलेला आहे. तर आपल्याला जनावरं माहीत आहे ती गाई हे वगैरे आता बघितलं तर त्याच्यावरती एक किडा असतो गोचिड म्हणून, बरोबर. तर मग आता पूर्वीपासून लोकांनी इथे देवाची स्थापना केलेली, पूर्वपार वडलोपार्जित, की त्या देवाचं नाव आहे शिदोबा. आणि त्याचा उपयोग असा करतात लोक की जेव्हा आपल्या ज्या गायी बघितल्या ना आपण कळपाला, त्यांच्या कळपाच्या गायनाच्या गोचड्या वगैरे खूप झालेल्या असतात, गोचिड. मग ती जाण्यासाठी लोक त्या देवाला येऊन काहीतरी नवस वगैरे करणार, तिथून माती किंवा राख असेल ती नेऊन लावायची. पूर्वपार मग त्या देवाच्या आणि पाण्याच्या नावाने हे राखलेलं थोडंसं आपण वन जंगल म्हणतो ना, तर त्या कारणाने हे आज जवळपास आता इथली जी झाड आहेत यांची किमान एकही झाड असं नसेल की 300-400 वर्षाच्या पुढचंच असेल हे. आणि एक असं वैशिष्ट्य काय, हे जे पाणी आहे, तर आपण पाणी बघतो बऱ्याच ठिकाणी पाणी आपण खडकातून येणारं पाणी बघतो, तर हे जमिनीतलं पाणी. आता हे जे वरती जर कळसुबाई शिखर आहे ना, तर आता शिखर आपल्या गावाकडून बघितलं की फ्रंट बाजू तिकडे येते, म्हणजे डोंगरात जे मुरणारं पाणी त्याचं साधारणतः पाण्याचा निचरा कुठं पाहिजे होता की आपण ज्या गावात थांबलो तिकडे. पण इथं असं झालं की ह्या डोंगरात जे पाणी मुरते टोटली निचरा ह्या साईडला. आता एवढ्या एरियामध्ये तुम्ही कुठेही बघा, इकडे पुढे इकडे साधारणतः तुम्हाला 1-1, 1.5 फुटावरती जमिनीवरती पाणी, आणि ते बारमाही पाणी. आता हे काय 2 फूटसुद्धा खाली नाही, वरती डायरेक्ट जमिनीवरती फक्त साठून राहावं म्हणून इथे ज्या गायीवाल्या लोकांनी थोडे दगडं, थोडीशी सिमेंट ते आणून थोडं बंदिस्त केलं त्याला. असेल तर तिला साकडं घालून पूर्ण गाव तिची पूजा करते. त्यानंतर वाघोबा, म्हणजे आता इथे सगळी लोक आहेत ना, गायी वगैरे पाळतात आणि प्रत्येकाची वाघ हा नुकसान वगैरे करतो, तरी पण लोक, आपण दिवाळीमध्ये नाही का वसू बारस, हा ती तिकडे वाघ बारस म्हणून एक आमचा आदिवासी समाजात एक मोठा सण आहे. तर त्या निमित्ताने काय करतात की जे गाय, आता आपण कळप बघितले ना, तर ह्या एरियामध्ये जे 7-8-10 लोक आहेत, मग ते काय करणार, तेवढे जण त्या दिवशी प्रत्येकाच्या घरचं दूध एकत्र करणार, खीर बनवणार, आणि मग त्या जिथे तो वाघोबा बनवलेला असतो तिथे शेंदूर नारळ वगैरे फोडायचं, त्याची पूजा करायची आणि वाघबारस म्हणून तो सण साजरा करायचा. जी देवराई आहे ना, तुम्ही पहिल्यांदा आपण जेव्हा शिवार फेरी म्हणतो तेव्हा तुम्ही काय काय बघितलं, कोणी पण सांगितलं 2-3 लोकांनी. तुम्ही खालून येताना वरपर्यंत काय बघितलं, काय बघितलं? डांगी गाय, डांगी गाय सोडून जंगलामध्ये काय दिसलं तुम्हाला, म्हणजे खालचं शेत आणि इथे काय फरक दिसतोय? झाडांची व्हरायटी खूप झाडांमध्ये जे जास्त शेवाळ आहे, व्हरायटी खूप जास्त खाली नाही झाडांची. दिसलं पण इथं दिसतंय. नंतर इमोशनली पण काही फरक जाणवतोय का इथे प्लीझंट वाटतंय आणि थंडावा वाटतोय, थंडावा वाटतो जास्त. आता ही जेवढी सगळी जुनी झाड आहेत ना, ही एवढी मोठी जुनी झाड आहे, त्याचा जर तुम्ही आता हे मागचं झाड बघा, त्याचा व्यास एवढा मोठा आहे ना की हे जवळजवळ 300-400 वर्ष जुनं झाड असेल. आता ही जी देवराई संकल्पना आहे, ही जे शितोपाचं हे कोकणामध्ये प्रत्येक ठिकाणी असं देवळ असतं. आता देवराई जी असते ना, ती एका झाडापासून 100 एकरापर्यंत पण असते. आता ह्या सगळ्याच्या देवराई टिकल्यात ना, त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की त्या शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत, म्हणजे सरकारच्या मालकीच्या नाही आहेत, आणि त्या सगळ्या देवराया त्यांनी जपून ठेवल्यात. मग आमच्या म्हणजे घाटावरती एका झाडाची पण देवराई असते आणि अगदी 100 एकराची पण देवराई असते. तर हे इकॉलॉजिकल सोसायटीचे प्रकाश गोळे म्हणून सर आहेत, तर त्यांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं. देवराईचं काय की देवराईला भूताखेतांबरोबर जोडलेलं आहे, की जर देवराईतलं तुम्ही पान तोडलं किंवा झाड तोडलं तर तुम्हाला काहीतरी बाधा होणार. तर पाटलांची देवराई होती, जेव्हा कामशेत धरण बांधलं गेलं ना, तर तिथे सगळं झाडं तोडली गेली. कशासाठी? कोळशासाठी. आणि कोळशासाठी सर्रास मग तिकडच्या देवराई पण तोडल्या गेल्या. तर पाटलांची देवराई खूप मोठी आहे. तर तिथल्या व्यापाऱ्याने जेव्हा झाडं तोडायला हे केली, तर लोकांनी सांगितलं की तू झाडं तोडू नको, तुला काहीतरी होईल. आणि योगायोग म्हणजे त्याने आदल्या दिवशी झाड तोडलं आणि दुसऱ्या दिवशी तो मेला, कांतारा झाला त्याचा. आणि अजून पण त्या ठिकाणी तुम्ही गेलात तर कामशेतमध्ये सगळा डोंगर बोडका आहे आणि तेवढीच देवराई बाकी कुठलीच देवराई शिल्लक नाही. तर अशा देवराईंमागे म्हणजे काय जी आपण आध्यात्मिक शक्ती म्हणतो ना, ती आहे की त्या शक्तीमध्ये अजून एक
मूवी पण आहे त्याच्यावरती. तो खरं तर एका डिसऑर्डर वरती यांचा, तो सुनील सुक्तनकर, सुमित्रा भावे यांचा देवराई देवराईचा हा देवराई बरोबर. तो पण चित्रपट छान आहे. म्हणजे हो हो तो देवराईसाठी आणि काय किती होते वेळ बऱ्याचशा झालेला ठिकाणी लोकांच्या मनात थोडी भीती पण असते, अरे रे देवाचं झाड आहे हो. इथे. आता आमचं जे गाव आहे समजा, तर गावामध्ये 4-5 वेगवेगळ्या प्रकारच्या आडनावाची लोक आहेत समजा. मग आता आमचं जे गाव आहे तिथे साधारणतः 90% लोक ही खाडे आडनावाची लोक आहेत. आणि खाडे आडनाव आणि ही लोकांची, आता इथे जी लोक आहेत ना, ही सगळे लोक अशी स्थलांतर होत कुठून आलेत, भीमाशंकरकडून. तर यांची जी मूळ देवस्थानं जे आहेत ती तिकडे भीमाशंकरच्या तिथे. तर समजा इथे खाडे जे आहेत तर यांच्या देवाचं नाव आहे वरसुबाई, आणि जंगलामध्ये वरस नावाचं झाड आहे. मग काय होतं, अजूनही त्याचे संकेत जाणवतात. त्या कुटुंबातल्या लोकांनी जर ते वरसाचं झाड वगैरे जर तोडलं तर त्या लोकांच्या शरीरावरती नाईटे उठतात. मग झालं त्या नावाने ते झाड जगलं गेलं. म्हणजे आजही कोणी ते लोक तोडत नाही. दुसऱ्याला लागलं तर दुसरा कोणीतरी नेऊन तोडतो. कनेक्शन आहे. त्यानंतर उंबर म्हणतो आपण. तर काही लोकांचं देवाचं नाव आहे उंबऱ्या, उंबरदेव. मग ते उंबरदेव असल्या कारणाने उंबराचं झाड तोडत नाही. आता वड पिंपळ तर सगळेच लोक बरेच सांगतात की वडाच्या ठिकाणी शंकर राहतो, पिंपळाच्या ठिकाणी पण झाड आपण पूजा केल्याशिवाय त्याला काढता येत नाही. त्या झाडाची शांती त्याची परमिशनच घ्यावी लागते. म्हणजे अशी जी काही जी झाडं राखल्या गेलेत नाही की काही देवाच्या याने भीतीपोटी.